अधिक मासाच्या पवित्र काळात भाविकांच्या सुखाचा प्रवास व्हावा म्हणून एसटी महामंडळाच्या वर्धा विभागाने एसटी संगे तीर्थाटन योजना सुरू केली असून त्याअंतर्गत महिला, मुले व 65 ते 75 वर्षांच्या वृद्धांना 50% सवलत तर 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा थेट गावापासून उपलब्ध करून दिली आहे। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी राजकीय नेते मंडळी पूर्णपणे व्यस्त असताना दुसरीकडे रब्बी हंगामातही खरीप धान विक्रीचे पैसे बँक खात्यात जमा न झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी तीव्र आर्थिक संकटात सापडलाय। गोंदिया शहरानजीकच्या कुडवा भागात अनैतिक संबंधाच्या वादातून पत्नीने तिच्या कथित प्रियकराच्या मदतीने 44 वर्षीय पती राजेंद्र उर्फ राजेश कटरे यांचा गळा दाबून खून केला असून रामनगर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे। गोंडपिंपरी तालुक्यातील 12 गावांतील सुपीक शेती MIDC उद्योग प्रकल्पासाठी ताब्यात घेण्याच्या हालचालींविरोधात हजारो शेतकऱ्यांनी भव्य परिषद घेत तीव्र संताप व्यक्त केला असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या या न्यायालयीन लढ्याला पूर्ण पाठबळ देण्याची ग्वाही दिली आहे। गडचिरोलीच्या गुरवळा जंगलात 17 वर्षीय अल्पवयीन मित्रानेच बहिणीबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह शब्दांचा बदला घेण्यासाठी आपल्या मित्राचा कुऱ्हाडीने वार करून खून केला आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रचलेली खोटी कहाणी पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे उघडकीस आणली आहे।